सांगा ना, आपला संशय येण्यासारखं कसलं वर्तन आपल्या हातून घडतंय? नाही प्रिया, आपल्या हातून तसं काही घडलेलं नाही, पण पण मला भीती वाटते. प्रिया, माझं माझं मन आता काबूत राहणार नाही. काहीतरी भलतंच बोलू नका, प्रिया ताडकन उभी राहत म्हणाली. माझा तोल सुटला. सारा संयम, सारा विवेक त्या क्षणी नष्ट झाला. मी स्वतःला, जगाला, आजूबाजूच्या निसर्गाला, साऱ्या गोष्टींना विसरलो आणि काय घडतंय हे कळण्याच्या आतच तिला माझ्या बाहुपाशात घट्ट कवटाळून तिच्या ओठांवर ओठ टेकले. माझ्या मिठीतून सुटण्याची तिनं विलक्षण आवेगानं धडपड केली, पण ती व्यर्थ ठरली. माझा आवेग ओसरेपर्यंत ती धडपडत राहिली. त्या झटपटीत तिच्या मुद्दाम वाढवलेल्या नखांचे ओरखाडे माझ्या गालांवर, मानेवर उमटले, तरी मला त्याची शुद्ध नव्हती. माझी मिठी सैल होताच तिनं खाली पडलेली हँडबॅग उचलली आणि एक शब्दही न बोलता ती तरातरा चालू लागली. मी काय भयंकर गोष्ट करून बसलो याची मला त्या क्षणी तीव्रतेनं जाणीव झाली. मी धावत तिच्या मागे गेलो आणि तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला थांबवलं. रागारागानं माझे हात झटकून ती म्हणाली, खबरदार, पुन्हा माझ्या अंगाला स्पर्श केलात तर याद राखा. प्रिया, प्लीज 2 मिनिटं थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय. प्रिया, प्लीज. नाही, दूर व्हा माझ्या वाटेतून. मी टॅक्सी करून घरी जाईन. नाही नाही प्रिया, मी तुला घरी सोडतो. मी वचन देतो, पुन्हा असं माझ्या हातून घडणार नाही. माझं ऐक प्रिया, फक्त एकदाच. तिनं रोखून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि चेहऱ्यावरची रेषही न हलवता ती म्हणाली, ठीक आहे, सोडा मला घरी. जाताना ती मुद्दामच मागच्या सीटवर बसली. तिची क्रुद्ध मुद्रा मला माझ्या समोरच्या आरशात दिसत होती. मी मनातून शरमलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रियेला फोन केला. प्रिया, आज तू मला थोडा वेळ भेटू शकशील का? मी अजिजीच्या स्वरात विचारलं. नाही, आज नाही आणि यापुढे कधीच नाही, ती तुटकपणे म्हणाली. प्रिया, प्लीज एकदाच भेट मला, पुन्हा कधीच मी म्हणणार नाही तुला. क्षणभर ती गप्प बसली. माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. अच्छा, आज संध्याकाळी मी हॉटेल ईगलमध्ये भेटेन. आणि हॉटेल ईगलमधली आमची ती पहिलीच भेट होती. ठरलेल्या वेळी ती आली आणि माझ्यासमोर खाली मान घालून बसली. तिचे डोळे तारवटल्यासारखे दिसत होते. बहुधा कालच्या प्रसंगामुळे तिला रात्री झोप आली नसावी. मनातल्या मनात मी शब्दांची जुळवाजुळव करत होतो. कोणत्या शब्दात तिची माफी मागावी ते मला समजत नव्हतं. वेटरनं चहा आणून ठेवला. मला जरासं हायसं वाटलं. मग तीच म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांगा, मला जायचंय. प्रियेच्या वागण्यातला तुटकपणा मला जाणवला, मात्र तिच्या शब्दात जो तुटकपणा होता तो नजरेत नव्हता. ती माझी नजर चुकवत होती ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यापासून राहिली नाही. तिच्या नजरेत नजर गुंतवून मी विचारलं, प्रिया, काल मी इतकं पुढे जायला नको होतं. माझ्या वागण्याचा मला पश्चाताप झाला आहे, पण तुझ्या वागण्याचा मात्र मला उलगडा झाला नाही. तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं. मीच म्हणालो, प्रिया, पहिल्या दिवसापासून तू माझ्याशी कशी वागत आलीस ते मला चांगलं आठवतंय. खरं सांग, तुला माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही का? तिचा चेहरा गोरामोरा झाला. एका क्षणात तिच्या डोळ्यात अनेक भावांचे तरंग उठले. टेबलावरच्या सन्मायकावर नखानं रेघोट्या ओढत ती खाली मान घालून बसली. तिनं काढलेल्या कालच्या ओरखड्यांची मला आठवण झाली. बोल ना, तुला माझ्याबद्दल खरोखरच काही वाटत नसेल तर यापुढे आपलं भेटणं बंद. तिनं काकुळतीनं माझ्याकडे पाहिलं. सकाळी फोनवर यापुढे कधीच भेटणार नाही असं उत्तर देणारी प्रिया खरी की आत्ताची विव्हल झालेली प्रिया खरी मला काहीच समजेना. तुमच्याबद्दल मला काहीच वाटत नाही असं कसं म्हणता? वाटल्याशिवाय का मी आवर्जून तुम्हाला भेटायला येते? मग आता सांग, माझ्याबद्दल वाटतं म्हणजे काय वाटतं तुला? मी माझ्या मनाचं अशा रीतीनं कधीच विश्लेषण केलं नाही. पुन्हा एकदा माझी नजर चुकवत ती म्हणाली, खोटं, साफ खोटं. प्रिया, तुला खरं बोलायचं धाडस होत नाहीये हे कळतंय मला. जे तू तोंडानं सांगू शकत नाहीस ते मला तुझ्या नजरेनं सांगितलंय. तू मला फसवते आहेस, स्वतःच्या मनाला फसवते आहेस आणि जगालाही फसवण्याचा प्रयत्न करते आहेस. नाही नाही, असं बोलू नका. असं वागणं, असं काही मनात आणणंही मला शोभणार नाही. माझ्या पतीशी, माझ्या संसाराशी ती घोर प्रतारणा ठरेल. कबूल आहे, पण माझ्याविषयी तशी भावना तुझ्या मनात आली होती हे तरी खरं सांग ना. मी तशीवर जोर देत म्हणालो. ती हळूवार आवाजात पुटपुटली, माझ्या मनात तसं काही आलं असेल हे तुम्ही कसं ओळखलत? मला मनापासून हसू आलं. अखेर अप्रत्यक्षरित्या का विना मी तिच्याकडून ते वदवलं होतं. तिच्या हातावर माझा हात ठेवत मी म्हटलं, तुझ्यापेक्षा 8-10 पावसाळे मी जास्त पाहिलेत अन मी पुरुष आहे हे विसरतेस तू. स्त्रियांच्या मनातला लपंडाव पुरुषांना बरोबर ओळखता येतो, खरं की नाही? तिला खुदकन हसू आलं, अगदी माझं म्हणणं पटल्यासारखं.
मला बरं वाटलं. मनावरचं एक ओझं उतरलं. आमच्यात पुन्हा समेट घडून आला. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर गाडीत बसताना तिची नक्कल करत मी म्हटलं, काय आता पुन्हा कधी कधी भेटणार नाहीस ना? माझ्या दंडाला करकरीत चिमटा घेत ती म्हणाली, दुष्ट आहात अगदी. छान. दुष्ट तुम्ही की आम्ही? हे पाहिलंस, काल माझ्या गालांवर अन मानेवर केवढे ओरखाडे काढलेस. हा तुझ्या दुष्टपणाचा पुरावा बघ. असं म्हणून मी तिला माझ्या गळ्याजवळची कॉलर बाजूला करून दाखवली. आई ग, असं म्हणत तिनं हळूवारपणे आपला हात माझ्या गालांवरून फिरवला आणि मग एकदम भानावर आल्याप्रमाणे काढून घेतला. मी तिचा हात धरून ठेवत म्हटलं, बघू बघू, माझ्या गालावर काही काटे तर नव्हते ना, असा हात झटकन काढून घ्यायला? माझ्या मिशांकडे साभिप्राय बघत ती म्हणाली, काटे नाही तर आणखी काहीतरी टोचलं माझ्या ओठांना काल. ये, त्या ठिकाणी औषध लावतो. असं म्हणून मी झटकन तिला जवळ ओढली आणि तिचं एक दीर्घ चुंबन घेतलं. यावेळी तिनं मुळीच प्रतिकार केला नाही. उलट अतिशय भावनावश होऊन तिनं माझ्या छातीशी मस्तक टेकलं. मी हळूच तिच्या कानात पुटपुटलो, प्रिया, उद्या तू जाशील. कसं होणार माझं मग? तुझा विरह आता मला सहन होणार नाही. तिनं एक दीर्घ निश्वास टाकला आणि माझ्यापासून दूर होत ती म्हणाली, असं घडायला नको होतं. खरंच नको होतं. आपले संबंध मैत्रीच्या सीमारेषेवरच थपकायला हवे होते. मी काय करून बसले हे? प्रिया, जे घडलं त्याबद्दल आता पश्चाताप करून काय उपयोग? जे घडलं ते अटळ होतं. तुझ्या मनाला तू किती दिवस फसवू शकली असतीस? केव्हा तरी हे घडलंच असतं ना? नाही, माझं मन फार फार आवरलं. तुमच्याबद्दल मला काय वाटतं ते मला शब्दात सांगता येत नाही, पण जे वाटतं त्याला हे स्वरूप द्यायला मी कधीच धजले नसते. स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावामध्ये हाच मोठा फरक आहे प्रिया. स्त्री आपलं मन मारू शकते. एखाद्या पुरुषाविषयी आकर्षण किंवा प्रेम वाटत असून सुद्धा ती ते उघडपणे व्यक्त करणार नाही. पण पुरुषाचं तसं नाही. त्याला जे हवं ते तो मिळवतो. मला हे पटत नाही. अशा वागण्यानं आपल्या दोघांच्याही संसाराचं काय होईल याचा जरासुद्धा विचार आपण करायला नको का? प्रिया, या क्षणी तू जवळ असताना मला दुसरा कोणताच विचार करता येणं शक्य नाही. मला ही प्रिया हवी आहे. सर्वस्वानं माझी व्हायला हवी आहे. एवढंच मला कळतंय. बोलता बोलता आम्ही मेन रोडवर आलो. प्रिया टॅक्सी करून निघून गेली आणि माझं मन पुन्हा तिच्या पुनरागमनाची वाट पाहत राहिलो. मला वाटलं होतं की लोहगावला गेल्यावर प्रिया मला विसरेल. प्रेमळ पतीच्या सहवासात मशगूल होऊन जाईल. झाल्या गोष्टीचा तिला तीव्र पश्चाताप होईल. कदाचित माझ्या वर्तणुकीची निर्भत्सना करणारं तिचं पत्र येईल. पण घडलं उलटंच. प्रियेचं पत्र आलं. धडधडत्या अंतःकरणानं मी ते वाचलं आणि सारं जग जिंकल्याचा आनंद मला झाला. आता मी प्रियाला पुरतं जिंकलं होतं. पत्रात तिनं तिच्या मनाची बैचैनी मला कळवली होती. माझ्या पुनर्भेटीकरता ती किती उत्सुक झाली होती याचं दिलखेचक वर्णन तिनं केलं होतं आणि ते सारं वाचून मी मनोमन आश्चर्यचकित झालो होतो. पहिल्या दिवशी माझं प्रेम मी व्यक्त करताच जी प्रिया माझ्यावर खवळली होती तीच आता तिच्या प्रेमविव्हल मनाचं वर्णन करून सांगत होती. माझ्याशिवाय जगू शकत नव्हती. त्यानंतर मी पुढचा टप्पा गाठण्याच्या सुखस्वप्नात दंग होतो. निम्मी शर्यत तर जिंकली होती. प्रियेसारखी रसिक सुंदर स्त्री माझ्यासाठी वेडी झाली होती. माझ्यावर प्रेम करत होती. आता ती सर्वस्वानं माझी व्हायला हवी. मला तिचा एवढा सुद्धा विरह सहन होत नव्हता. तिच्या चुटपुटत्या भेटीतून तृप्ती लाभत नव्हती. पण ज्या वेळी मी प्रियेजवळ हा विषय काढला होता त्या वेळी तिनं आढेवेढे घेतले होते. दरवेळी काहीतरी खुसपट काढून ती माझ्या मनासारखी वागली नव्हती. आपल्या पतीशी या बाबतीत तरी निदान प्रतारणा न करण्याचा तिनं निश्चय केला होता आणि मला तो मंजूर नव्हता. शेवटी मी विजयी झालो. प्रियेनं हार खाल्ली. जिच्यासाठी मी वेडा झालो होतो ती माझी प्रिया सर्वस्वानं माझी झाली होती. सुखाचे प्याले आकंठ पिऊन पिऊन मी तृप्त झालो होतो. दिवसेंदिवस आमचं आकर्षण वाढत होतं. काही ना काही निमित्तानं गाठीवेटी वाढत होत्या. प्रिया आढेवेढे न घेता माझ्या मनासारखं वागत होती. पण कित्येक वेळा माझ्या सहवासात असतानाही ती एकाएकी गंभीर होई. घडल्या गोष्टीचा पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर व्यक्त होई. आपल्या पतीशी आपण विनाकारण प्रतारणा करतो आहोत याची जाणीव तिला आतल्या आत सलत राही. आणि मग ती निघून गेल्यावर मी कित्येक वेळा मनाशी विचार करत असे की माझ्यावर इतकं प्रेम करावं असं तिनं माझ्यात काय पाहिलं होतं.
माझ्यात अशी कोणतीच असामान्य गोष्ट नव्हती की ज्यामुळे तिच्यासारख्या एका सर्व गुणसंपन्न स्त्रीनं माझ्यावर इतकं प्रेम करावं. माझी पत्नी मला आवडत नव्हती, त्यामुळे मला प्रियेचं आकर्षण वाटणं साहजिकच होतं. माझं गणित सोडवायला अगदी सोपं होतं, पण प्रियेच्या स्वभावाचं प्रमेय मात्र मला सोडवता येत नव्हतं. एकदा आम्ही दोघं एकांतात असताना प्रियाला जवळ घेत मी म्हटलं, पियू, मला राहून राहून नुसतं आश्चर्य वाटतं. कशाबद्दल? ती म्हणाली. तू माझ्यात असं काय पाहिलंस की तुला माझ्याबद्दल इतकं जबरदस्त आकर्षण वाटावं? तुझ्या बोलण्यावरून तू संसारात पूर्णपणे सुखी आहेस असं वाटतंय. तुझा पती तुला सर्वस्वी अनुरूप आहे, तरीही तू माझ्या इतकी जवळ कशी येऊ शकलीस? खरं म्हणजे मी तिला असा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं होतं. तरीही मला तिच्या तोंडून याचं उत्तर हवं होतं. तिच्या तोंडून मला माझ्याविषयी काहीतरी चांगलं ऐकायला हवं होतं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेयसीच्या तोंडून आपली स्तुती ऐकायला कुणाला आवडणार नाही? प्रिया मला बिलगून म्हणाली, खरंय तुमचं म्हणणं. मी तुमच्यावर का प्रेम करते ते माझं मलाही कळत नाही. तुमच्या सहवासात असले की माझं मन नेहमी बैचेन होतं. वाटतं मी हे काय करते आहे, का करते आहे? माझं मस्तक बधीर होतं. पश्चातापाची जाणीव मनाला डागण्या देत राहते. पण का आणि कशासाठी या 2 प्रश्नांची उत्तरं प्रेमात पडल्यावर नेहमीच सोडवता येतात असं नाही. देवानं सारी सुख मला उंजळ भरून दिली आहेत. मी माझ्या पतीवर, माझ्या संसारावर, माझ्या मुलांवर मनापासून प्रेम करते. कुठल्याच बाबतीत मी अतृप्त नाही. आय एम फुल्ली सॅटिस्फाईड. असं म्हणताना तिच्या चेहऱ्यावर असे काही भाव दिसले की जणू माझ्याशी रममाण होताना तिला कसलंच सुख झालं नव्हतं. माझ्या ठिकाणी तिला कुठलाच चांगला गुण दिसला नव्हता. माझा अहंकार डिवचला गेला. माझ्या मस्तकात संतापाची तिडीक उठली. तिला दूर लोटून देत कडवट स्वरात मी म्हणालो, मग का आलीस इथे शेण खायला? त्याबरोबर प्रियेचा चेहरा खरकन उतरला, व्यथित झाला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. पदर सावरत ती उभी राहिली आणि खाली मान घालून म्हणाली, मी जाते, पुन्हा नाही येणार शेण खायला. ती दाराकडे वळली आणि मी काय बोलून बसलो याची जाणीव मला झाली. मी ताडकन उठलो, धावत गेलो. तिला हाताला धरून मागे ओढत मी म्हटलं, मी चुकलो प्रिया, आय एम रिअली सॉरी. तिच्या डोळ्यातून आता घळघळ अश्रू वाहत होते. नाकपुड्या लाल लाल झाल्या होत्या. ओठ थरथरत होते. मला वाईट वाटलं. तिला जवळ घेऊन मी तिच्या अश्रुपूर्ण नेत्रांचं चुंबन घेतलं. पण प्रिया खुलली नाही, हसली नाही. डोळे पुसून ती म्हणाली, मी आता जाते, उशीर झालाय मला. मी तिला अडवू शकलो नाही. प्रिया निघून गेली. माझं मन मात्र चुटपुटत राहिलं. मी असं बोलायला नको होतं, तिला दुखवायला नको होतं याची जाणीव मन जाळू लागली. दुसऱ्या दिवशी मला न भेटता, फोनसुद्धा न करता प्रिया निघून गेली. त्यानंतर बरेच दिवस तिचं 2 ओळींचंही पत्र आलं नाही. मी बैचेन होऊन गेलो. समोर कामाचे डोंगर पडले होते, पण माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. एकदा वाटलं आपणच उठून लोहगावला तिच्या घरी जावं, तिची समजूत काढावी, पण ते बरं दिसणार नाही असा विचार करून मी तिला पत्र लिहिलं. तिला पुन्हा पत्रोत्तर लिहिण्याविषयी विनवलं. तिचं उत्तर आलं. उत्तर येईल अशी मला आशा वाटत नव्हती, पण ते आलं. पत्रावर नेहमीचा मायना नव्हता. सरळ सरळ पत्राला सुरुवात केली होती. तुम्ही पत्रातून जी शंका व्यक्त केली ती अगदी चुकीची आहे. मी तुमच्यावर मुळीसुद्धा रागावले नाही. उलट मला तुमचे आभारच मानायला हवेत. कशाबद्दल सांगू? वेळीच माझे डोळे उघडल्याबद्दल. प्रियेचं उपरोधात्मक लिहिणं मला खुपलं. त्यापेक्षा तिनं सरळ सरळ मला 4 शिव्या दिल्या असत्या, माझी निर्भत्सना केली असती, तरी देखील मला इतकं वाईट वाटलं नसतं. व्यथित मनानं मी पुढे वाचू लागलो. त्या दिवशी तुम्ही मला विचारलंत, प्रिया, माझ्यात एवढं काय पाहिलंस म्हणून तू माझ्यावर इतकं प्रेम करते आहेस? पण खरं सांगू, मी तुमच्यावर का प्रेम केलं ते माझं मलाही कळलं नाही, कळत नाही आणि कळणारही नाही. पण एक गोष्ट खरी की कोणत्याच स्वार्थासाठी मी तुमच्यावर प्रेम केलं नाही. मला तुमच्याकडून शरीर सुखाची अपेक्षा तर मुळीच नव्हती. स्त्री पुरुषांच्या प्रीती संबंधात शारीरिक आकर्षण हा एक महत्त्वाचा दुवा असतो हे मला माहीत आहे. पण माझी प्रीती शारीरिक आकर्षणावर मुळीच आधारलेली नव्हती आणि म्हणूनच मला मैत्रीची सीमा ओलांडायची नव्हती. तुमच्याबद्दल प्रेम वाटत होतं, तुमच्या भेटीची ओढ वाटत होती, पण ती ओढ वासनेची कधीच नव्हती. जी गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती ती सुद्धा मी तुमच्या समाधानाखातर केली. प्रीतीच्या एका उत्कट क्षणी मी स्वतःला विसरले. पतीला, मुलांना, जगाला, सर्वांना विसरले. सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं.
याचा अर्थ असा नव्हे की शरीर सुखाच्या लालसेनं मी तुमच्याजवळ आले आणि तरीही मी तुमच्या जवळ आले. तुमच्यावर निरपेक्ष निर्हेतुक प्रेम केलं, पण ते प्रेम तुम्ही जाणलं नाहीत. माझ्या निर्व्याज प्रीतीचा तुम्ही अपमान केलात, पण तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ आहे? घरी पंचपक्वान्नांची ताटं भरलेली असताना मला हे शेण खाण्याची बुद्धी का व्हावी? तुम्ही नंतर माझी क्षमा मागितलीत, पण बाण जिथून सुटतो त्याची तिथे खूण राहत नाही. तो जिथे लागतो तिथे मात्र त्याचा व्रण कायमची आठवण ठेवून जातो. त्यानंतर प्रिया मला कधीच भेटली नाही. एकदा तिचे मेव्हणे दुकानात भेटले होते. प्रियेच्या नवऱ्याची उत्तर हिंदुस्थानात बदली झाल्याचं कळलं. प्रियेनंच म्हणे तसा आग्रह धरला होता. तिनं तसा आग्रह का केला असावा त्याचं कारण फक्त मलाच माहीत आहे. आज त्या घटनेला 10 वर्ष झाली आहेत. आजपर्यंत मला अनेक स्त्रियांचा मोह पडला, पण प्रियानं माझ्या हृदयात जे घर केलं तसं दुसरं कुणी केलं नाही. माझ्या मनाला चटका लावून प्रिया निघून गेली. जाताना माझ्यावर रागावून गेली. चूक माझी होती, पण त्या चुकीची भरपाई करण्याची संधी तिनं मला का दिली नाही? जी प्रिया माझ्यावर इतकं निरपेक्ष प्रेम, निस्सीम प्रेम करत होती, ती मला एकदाही क्षमा करू शकली नाही का? तिनं मला जाणलं नाही की मी तिला जाणलं नाही? कुणास ठाऊक. ती जितकी लाघवी तितकीच अहंकारी, जितकी मऊ तितकीच कठोर आणि जितकी क्षमाशील तितकीच दुराग्रही होती. तिचा स्वभाव मला कधीच कळला नाही. माझं तिच्यावरचं प्रेम पहिल्या दिवशी व्यक्त केलं असता ज्या प्रियानं मला रागारागानं झिडकारलं होतं, ओरबाडलं होतं, त्याच वेळी ती मनातून माझ्यावर प्रेमही करत होती. ज्या क्षणी पाण्यात राहून कमलाप्रमाणे कोरडं राहण्याचा उपदेश मला करत होती, त्याच क्षणी ती सर्वस्वानं माझी झाली होती. प्रिया म्हणजे एक न सुटणारं कोडं होतं, एक न सुटणारं अवघड गणित होतं. साब और कुछ लावू? वेटर माझ्याजवळ येऊन आदबीनं विचारतो आहे. मला आता गेलंच पाहिजे. कल्पनेतल्या प्रियेला विसरलंच पाहिजे. न सुटणारं हे अवघड गणित बाजूला सारलं पाहिजे, कारण यापुढेही ते सुटेल असं वाटत नाही. धन्यवाद.